वैद्य जमलेल्या सर्व देश बांधवांना माझा नमस्कार. मी स्परांगी प्रवीण वाघमारे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली भारत माता पारतंत्र्याच्या बेड्यातून पारतंत्र्याच्या साखळ्यातून मुक्त झाली आणि आपण स्वतंत्र झालो. या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला आपल्याला राज्यघटना संविधान लिहिण्याची आवश्यकता होती. राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत इंग्रजांनी आपल्याला करावी अशी विनंती, अशी रिक्वेस्ट त्या काळी आपण इंग्रजांना केली होती. परंतु त्यांनी उत्तर दिले. राज्यघटनेचे तज्ज्ञ, या विषयात PhD केलेले कायदे पंडित, पत्रकार, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, तत्त्वज्ञ असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुम्ही मदत घ्या. आणि 1950 सालापर्यंत आपला भारत देश हा प्रगतीच्या आणि विकासाच्या वाटेवर जाऊ लागला. मित्रांनो, अत्यंत बिकट परिस्थितीत, अत्यंत विपरीत परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संविधान लिहिले. अत्यंत अडचणी असताना, परिस्थिती बिकट असताना, पैशांचा अभाव असताना आणि कोणाचीही साथ नसताना हे करणे सोपे नव्हते. परंतु भव्य आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, कठोर परिश्रम याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संविधान लिहिले. अहो, आपल्या लाखो बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 4 घासावरच आपली भूक मिटवली तर 16 तास अभ्यास केला. त्यांनी तर समाजासाठी केले, पण आपण आपल्या कुटुंबासाठी तर करू शकतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असला तरी ते आपल्या हातात नाहीये, परंतु आपल्या आई वडिलांचे म्हातारपण हे गरिबी जाऊन हे मात्र आपल्याच हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक परिस्थितींना तोंड द्यावे लागले, परंतु या महामानवाने एक वाक्य सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढे तुमच्या रस्त्यावर काटे, तेवढेच तुमचे यश मोठे, तेवढेच तुमचे यश मोठे. आणि या व्यक्तीला भारताचे संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि जगातील सर्वात मोठे संविधान हे आपल्या भारताला मिळवून दिले. त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि आता नरेंद्र मोदी यांसारखे चांगले पंतप्रधान या भारतास लाभले, म्हणून हा भारत देश प्रगतीच्या वाटेवर धावू लागला. परंतु 1991 साली आपल्या भारतात एक अशी परिस्थिती आली होती की भारतातील सर्व विदेशी मुद्रे हे संपुष्टात आले होते. जगातील 3 नंबरचा कर्जबाजारी देश आपण बनलो होतो. परंतु त्यावेळेचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपला भारत देश सावरला. भारतातील सर्व सोने हे स्वित्झर्लंडमधील बँकेत गहाण ठेवून काही विदेशी मुद्रा ह्या कर्ज स्वरूपात आणला होता. सोने की चिडिया या नावाने जगभरात ओळखल्या जाणाऱ्या या भारत देशाने अशी विकट परिस्थिती पाहिली होती. आणि आज पाहायला गेलं तर आपला भारत देश हा विश्वगुरु बनतोय. योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय. जगातील सर्वात मोठे संविधान हे आपल्या भारत देशाचे आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुलमध्ये ऋषीमुनी आपल्या शिष्यांना सुसंस्कृत बनवत असत. श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे थोर व्यक्तिमत्व हे गुरुकुलमध्येच निखरले आहेत. व त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपले हे जिल्हा परिषद प्रशाला माळुपरा हे सुद्धा एक गुरुकुलच आहे. आम्हाला घडवण्याचं, आम्हाला निखरण्याचं, आम्हाला सावरण्याचं काम करतायत ते म्हणजे इथले सर्व शिक्षक. म्हणतात ना, जसा राजा तशी प्रजा, जसे ते आहेत तसेच आम्ही पण आहोत. म्हणून मला तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत व मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.